आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. दीप अमावस्या या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर दीप अमावस्येला दीपदान का करावे? अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे. तसेच आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी दिवेदान करावे. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, तसेच यम, शनी, राहू आणि केतू यांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी दीपदान करावे. घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी, तसेच जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण दीपदान करावे. मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करावे. मांगलिक कार्याच्या यशासाठी दीपदान करावे. धन समृद्धी कायम राहो म्हणूनच दीपदान करावे. तसेच दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान यांचे फळ आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे दीप अमावस्येला दीपदान अवश्य करा.